स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हा व्लॉग आहे संक्रांतीच्या दिवशीचा। हा व्लॉग मी सकाळपासून शूट केलेला आहे आणि लाडूला अंघोळ घालायची होती, पण तो अजून झोपेला आला नव्हता म्हणून तो इथे छान खेळत होता। आणि आज लाडूला ना थोडी लवकरच अंघोळ घालायची होती, कारण आज मला भरपूर कामं होती। मला आज नैवेद्य बनवायचे होते आणि त्यानंतर मला जायचं होतं देवळात ओवसा घेऊन। मग लाडूला अंघोळ घालून झोपवलं आणि इथे मम्मी माझ्यासाठी ओवसा तयार करत होत्या आणि तेवढ्या वेळात मी इथे स्वयंपाक करत होते। आणि शिवला ना इथे जी धान्याची मका असते जी आपण ओवसामध्ये टाकतो, ती मी थोडीशी भाजली होती, त्यामुळे त्याला ती खूप आवडली होती आणि तो इथे तेच खात होता। आणि मी सुद्धा पटपट स्वयंपाक करून घेतला आणि मेन्यू सुद्धा मी थोडासा साधाच ठेवला होता। वरण, भात, पोळी, चणा बटाट्याची भाजी आणि गोडामध्ये शिरा केला होता मी। आणि शिव आणि त्याची दीदी दोघं इथे त्याचाच जी कार घेतली होती त्याचा जो मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला होता तोच बघत होता। ही आहे शिवची दीदी आराध्या आणि आज हिला शाळेला सुट्टी होती म्हणून ही सुद्धा आली होती। सो मी पटकन स्वयंपाक करून घेतला, किचन ओटा क्लीन करून घेतला आणि सण असेल ना की माझी खूप गडबड होते, पण इथे मम्मींनी ना मला बऱ्याच कामांमध्ये मदत केली होती, त्यामुळे माझं भरभर आवरलं होतं। सो स्वयंपाक झाल्यानंतर ना मी इथे खण भरायला घेतले होते। सो मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर मी इथे हळदीचं पाणी लावून घेतलं या धाग्याला आणि ते बांधलं मी खणाच्या तोंडाभोवती। आणि त्यानंतर हा ओवसा जो मम्मींनी बनवून ठेवला होता तो मी एक एक करून इथे भरून घेतला आणि तेवढ्यात माझ्या बाळाची झोप झाली। मग मी त्याला इकडे माझ्या जवळच घेऊन आले होते आणि हा जो पडदा हलत होता ना तो त्याच्याकडेच बघत होता। एखादी गोष्ट जी मूवमेंट करत असते ना तो त्याच्याकडेच बघत असतो। मग मी हे खण भरून घेतले आणि त्यानंतर मला माझं सुद्धा आवरायचं होतं। खण भरून झाल्यानंतर ना मग मी गेले रेडी व्हायला आणि तोपर्यंत मम्मींनी बाळाला घेतलं होतं, त्यामुळे मी पटपट रेडी झाले। अशी संक्रांतीसाठी मस्तपैकी रेडी झालेली आहे। हे चोकर मी मिशोवरनं घेतलं होतं आणि हे खूप सुंदर दिसतंय। लहान बाळ असेल ना तर आपल्याला साडी गुंढाळण्याचा, नेसणं नाही गुंढाळणं म्हणते मी, कारण की साडी नेसण्या इतका वेळच मिळत नाही। पण मम्मींनी बाळाला घेतलं होतं त्यामुळे मी अशी छान रेडी झाले। मला भरपूर वेळ मिळाला होता पटकन रेडी होण्यासाठी। सो रेडी झाले, त्यानंतर इथे देवापुढे नैवेद्य ठेवला आणि जो देवापुढे खण ठेवायचा होता तो ठेवला, इथे पूजा करून घेतली। यानंतर मी पटकन निघाले देवळामध्ये जायला। शिव झोपला होता आणि लाडू मम्मींकडे होता। हे आहे आमच्या गावातलं कळमजाई देवीचं मंदिर। सो इथून पुढचा पूर्ण व्हिडिओ आराध्याने शूट केलेला आहे आणि खूप छान शूट केलं होतं तिने। सगळ्या देवांना मी त्या हळदी कुंकू वाहिलं, नैवेद्य ठेवला, इथे ओवसा ठेवला
सगळ्या देवांचं दर्शन घेऊन ना पुन्हा आम्हाला दुसरीकडे सुद्धा जायचं होतं. आणि हा व्हिडिओ आहे ना थोडासा लेट आला आहे, कारण की मी खूप ट्राय करते की मी लवकर व्हिडिओ एडिट करून अपलोड करू, पण एवढा वेळच मला मिळत नाही. पण तरीसुद्धा मला जेवढा थोडासा वेळ मिळेल ना त्यात मी व्हिडिओ एडिट करते आणि लगेच अपलोड करते. त्यानंतर या मंदिराच्या बाहेरच एक तुळस आहे, तिथेसुद्धा मी तुळशीची पूजा केली आणि तिथे एक खण ठेवला. आणि इथून मग आहे ना मला काळूबाई देवीच्या मंदिरातसुद्धा जायचं होतं. लहान मुलांसोबत काम मॅनेज करणं ना खूप अवघड असतं, पण मम्मी मला बऱ्याच गोष्टींमध्ये खूप हेल्प होते मम्मींची. आणि मी जेव्हा निघाले ना तेव्हा लाडू जागाच होता, सो मी त्यांच्याकडेच त्याला ठेवून आले होते. आणि इकडे मला आहे ना बराच जवळजवळ 1.5 तास माझा इथे गेला होता. आणि तेवढ्या वेळात आहे ना मी घरी जाईपर्यंत मम्मींनी त्याला झोपवलं होतं. आणि मी घरी गेले ना त्यावेळी ते दोघेही झोपलेले होते. शिवसुद्धा झोपलेला होता आणि लाडूसुद्धा झोपलेला होता. सो मी प्लॅन करते आहे बोरन्हाण करायचं, शिव आणि लाडू दोघांचंही बोरन्हाण करायचं मी प्लॅनिंग करते आहे. सो जर मी केलं तर मी नक्कीच त्याचा व्लॉग अपलोड करेल. आणि त्यात बऱ्याच डेकोरेशनच्या ज्या गोष्टी असतात, जसं बिस्किटचे ट्रेन बनवणं किंवा मग जे डायनिंग टेबल असतात ते बनवणं किंवा मग ते चॉकलेटची जी बाहुली असते ती बनवणं, हे सगळं जर मी केलं ना तर त्याचा मी पूर्ण व्लॉग नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी घरी आले ना त्यावेळी शिव आणि लाडू दोघेही झोपलेले होते. सो मी एक शॉर्ट व्हिडिओ शूट केला आराध्यासोबत. जर तुम्ही पाहिलेला नसेल ना तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता. आणि व्हिडिओ शूट करत होते तेव्हाच लाडू उठला आणि आज मी त्यालासुद्धा ब्लॅक शर्ट घातला होता. ॲक्च्युली हा जो टी शर्ट आहे ना हा शिवचा आहे. शिव लहान होता ना त्यावेळीचा आहे आणि हा त्याच्या बाबांनी त्याला आणला होता. त्यांना हा ब्लॅक टी शर्ट खूप आवडला होता आणि ते शिवसाठी हा घेऊन आले होते. शिव बाबांचा खूप लाडका होता आणि जेव्हा जेव्हा त्याला कपडे घालायची वेळ यायची ना की त्याचे बाबा म्हणायचे त्याला ते ब्लॅक टी शर्ट घाल, त्यांना हे खूप आवडायचं आणि तेच त्याच्यासाठी खूप आवडीने घेऊन आले होते. त्यानंतर संध्याकाळी इथे मम्मी आमच्या सगळ्यांसाठी ना ऊस कापत होत्या, म्हणजे आम्हाला त्या छोट्या छोट्या खापा करून देत होत्या. आणि बोरन्हाणसाठी तुमच्याकडे काही आयडियाज असतील ना तर त्या मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत, पण या दोघांबरोबर हे सगळं कसं मॅनेज होणार ना हेच मला कळत नाही आहे. पण जिथे आवड असते ना तिथे सवडही निघतेच. सो मी नक्कीच ट्राय करणार आहे की मी या सगळ्या गोष्टी डेकोरेशनच्या बनवू आणि यांचं बोरन्हाण छान करू. आणि इथे ना लाडू आता खूप हुशार झालेला आहे. तो लगेच आवाज ओळखतो प्रत्येकाचे आणि त्याला आवाज आला ना की लगेच तो घेण्यासाठी हट्ट करतो. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहताय, तो छान खेळत होता, पण जेव्हा त्याला आवाज येतो ना एखाद्या माणसाचा की मग लगेच तो घेण्यासाठी ते रडायला सुरुवात करतो. आणि तुम्हाला जर का बाळाचा मालिश किंवा आंघोळीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच त्याचा फुल व्हिडिओ शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन. हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.